हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग गार्डन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर आपण हातामध्ये छत्री घेऊन मग त्यामध्ये मोबाईल कसा पकडायचा, चावी, पैसे हे सगळ्या छोट्या छोट्या वस्तू असतात या ठेवण्यासाठी एक छोटीशी पर्स म्हणजे मोबाईल पाऊच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम युजफुल अशी गोष्ट असणार आहे, तर ते मी कसं शिवणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। हा पाऊच बनवण्यासाठी तुमच्याकडे जे मटेरियल असेल ते इथे वापरू शकता। तर मी इथे कॉटनचं जे ड्रेस मधलं जे उरलेलं कापड असतं तर ते मी वापरत आहे। त्याचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे 8.5 इंच बाय 5.5 इंच। याचे मी 3 सेम पीस कट करून घेतलेत आणि सेम मेजरमेंटचे मी अस्तरचे सुद्धा 3 पीस कट करून घेतलेत। आता हे छोटे पीस आहेत ते सुद्धा मी 5.5 इंच बाय 4 इंचाचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। तर हे कशासाठी लागणार आहेत हे समजेलच पुढे। या पाऊचसाठी आपल्याला बेल्ट म्हणजेच आपल्याला जे अडकवण्यासाठी बेल्ट लागतो तो बनवायचा आहे। तर त्यासाठी मी इथे 2 इंच रुंद आणि 45 इंच लांब अशी पट्टी काढली आणि आपल्याला लागणार आहे एक चेन। आता जेव्हा आपण कोणतीही पर्स शिवतो तेव्हा आपल्याला स्पंज किंवा कॅनव्हास वापरायचा आहे। तर स्पंज वापरण्याऐवजी तुम्ही असे जे जुने टी शर्ट वगैरे असतात तुमचे ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। ते सुद्धा थोडेसे जाडसर आणि स्पंज सारखेच येतात। तर माझ्याकडे इथे जुना माझा स्वेटशर्ट आहे, तर त्याचं मी हे कट केलेले आहेत। 2 पीस कट करून घ्यायचे आहेत, प्रत्येक पीसला नाही लागणार आपल्याला। तर फक्त मी 2 पीसला घेतलेला आहे, तुम्ही एका पीसला सुद्धा फक्त घेऊ शकता। थोडासा लुक त्याचा छान येतो आणि असं स्पंजमुळे थोडासा आकार छान, फिनिशिंग छान दिसतं आणि आपल्या मोबाईलसाठी ते थोडंसं युजफुल सुद्धा असतं। तर त्यामुळे आपण स्पंज इथे वापरायचा आहे। आणि आता जो तिसरा पार्ट आहे त्याला मी फक्त अस्तर लावून चारही बाजूंनी शिलाई देऊन घेणार आहे। आता आपल्याला याला लावायची आहे चैन। तरी हा आहे आपला मोबाईल पाऊच आणि त्याचा एक छोटासा कप्पा। तर त्यासाठी मी इथे चैन लावून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते। एक छोटीशी चैन आहे, 2 इंच वरून कट केलेला आहे कापड पूर्णपणे आणि ही चैन आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। आपली चेन लावून झालेली आहे। आता यावरून आपल्याला दाब टिप देऊन घ्यायचा आहे, त्यामुळे प्रॉपर सिक्युअर होईल चेन आणि फिनिशिंग छान दिसेल। आता हा चेनचा कप्पा आपल्याला एका स्पंज लावलेल्या कपड्यावरती आपल्याला हा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते आणि खरंच सोप्या पद्धतीने हे तयार होतं आणि इतके फिनिशिंग छान आणि आपल्याला पाहिजे त्या कपड्यामध्ये आपण हे शिवू शकतो। तर आपण हे जे 2 छोटे कापड घेतले होते ते कशासाठी होते, तर वरून जे आपले कव्हर येणार आहे फोल्ड करण्यासाठी आपल्या पाऊचचं, तर त्यासाठी हे कापड लागणार आहे। त्याला सुद्धा मी स्पंज लावून घेतलेला आहे, म्हणजेच जे टी शर्टचं कापड आहे तेच लावून घेतलेलं आहे। आणि त्याचा मी थोडासा आकार कट करून घेतलेला आहे, थोडासा वेगळा। तुम्ही आहे तसं आयत आकार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता, पण थोडासा वेगळा आकार असेल त्याला तर दिसायला सुंदर दिसेल। तर अशा पद्धतीने सिंपल मी आतून टिप देऊन घेतली, फोल्ड उलट करून घेतला आणि वरून दाब टिप देऊन घेतलेली आहे। आता जो पाठीमागचा म्हणजे जो स्पंज लावलेला एक वेगळा सेपरेट भाग होता त्याला अशा पद्धतीने हे कव्हर लावून घ्यायचं आहे आणि त्याच वरती अशा पद्धतीने दुसरा भाग आपला तयार केलेला आहे तो सुद्धा ठेवून घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही हे गिफ्ट सुद्धा करू शकता। तुमच्याकडे छान छान मटेरियल्स असतात, काहीच नसेल तर तुमच्याकडे सिंपल ब्लाउज पीस जे जुने असतात ते वापरू शकता। जुने कुर्तीज जर तुमचे खराब झाले असतील तर त्याच्यापासून असे पाऊच बनवू शकता। तुम्ही मस्त त्याला डेकोरेट करून तुम्ही गिफ्ट करू शकता। खूपच छान पद्धतीने याचा यूज होऊ शकतो आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत
हातामध्ये खूप गोष्टी आपण ठेवून नाही फिरू शकत, तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. प्रवासामध्ये खूप उपयोगी होतो, तर नक्की ट्राय करून बघा. आता तो भाग आहे पाऊचचा, तो मेन भाग तर कंप्लीट झालेला आहे. आता जे अस्तरचे 2 पीस उरलेले होते ते आपण आता इथे सेपरेट शिवून घेणार आहोत. तर त्यासाठी हा मी दाखवल्याप्रमाणे एक छोटासा भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि वरचा एक भाग पूर्ण ओपन ठेवायचा आहे आणि साईडहून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. आता जो छोटा भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि जो वरचा भाग आहे ओपन मेन भाग, त्यातून हा आपला पाऊच आहे तो आतमध्ये घालायचा आहे आणि दोन्ही बाजूंच्या म्हणजेच अस्तरच्या ज्या शिलाई आहेत दोन्ही बाजूच्या आणि जे मेन पाऊचच्या दोन्ही शिलाई आहेत तिथे आपण पिन लावून सिक्युअर करायचं आहे. आणि आता याला वरून चारही बाजूंनी पूर्ण गोल आपण ही शिलाई देऊन घेणार आहोत. पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर कुठेही धागे दिसत नाहीत आणि फिनिशिंग खूप छान येतं, जसं आपल्याला विकत मिळतात पाऊच त्या पद्धतीने. तर हे नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण यामुळे फिनिशिंग छान, दिसायला सुंदर आणि कुठेही धागे निघत नाहीत, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह असा पाऊच तयार होतो. तर आपण जो खालच्या बाजूला छोटासा भाग आपण शिवायचा ठेवला होता त्यातून हा पाऊच आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर इथे बघू शकता अस्तरच्या सुद्धा आपल्या ज्या शिलाई आहेत त्या आतमध्ये गेलेल्या आहेत, यामुळे धागे निघत नाहीत. आणि हा जो छोटासा भाग आपण शिवायचा ठेवला होता त्याला आता अशा पद्धतीने आपण इथे टिप देऊन घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे. जितके मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला हे शिवता यावं. मी दाखवलेले जे वस्तू आहेत त्या तुम्हाला बनवता याव्यात एवढीच माझी इच्छा असते. त्यामुळे मी खूप प्रयत्न करून जितकी सोपी पद्धत तुम्हाला दाखवता येईल तेवढी दाखवते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगत जा, कारण तुमची प्रत्येक कमेंट मला खूप जास्त प्रोत्साहन देते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता आपला पाऊच तर रेडी झालेला आहे. आता आपल्याला बनवायचा आहे याचा बेल्ट. तर आपण 2 इंचाची जी पट्टी काढली होती ती या पद्धतीने आपण फोल्ड करायची आणि दोन्ही बाजूंनी टिप देऊन घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, पण एकदम फिनिशिंग छान येईल आणि विकत जसे मिळतात तसे बेल्ट तयार होतात. आता हे बेल्ट आहेत हे दोन्ही साईडहून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत. आता मी इथे थोडेसे मणी सुद्धा लावणार आहे. जर तुम्हाला मणी लावायचे नसतील किंवा नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट इथे बेल्ट तुम्ही इथे शिवू शकता. तर माझ्याकडे असे कलरफुल मणी होते, लाकडी मणी आहेत, तर ते मी लावते. थोडासा छान लुक येईल यामुळे. आणि अशा पद्धतीने जर बनवलं तर तुम्ही छान जीन्सवरतीही वापरू शकता तुम्ही किंवा बाहेर छान ड्रेसवरती वापरू शकता. एकदम सिंपल पण दिसणार नाही आणि काहीतरी छान लुक येईल याला. त्यामुळे मी अशा पद्धतीने छानसे मणी घालून हे बेल्ट लावून घेतलेलं आहे. आता इथे वरती आपल्याला टच बटन लावायचं आहे. तुम्ही जर मॅग्नेटवालं बटन लावलं तरीही चालेल, पण पाऊच छोटासा आहे तर छोटंसं बटन लावते मी इथे. त्याला सुद्धा मी छानसं लटकन लावून घेणार आहे. आपण आपल्या आवडीनुसार छान छान डेकोरेट करू शकतो. याला छान लेस सुद्धा लावू शकतो आणि सुंदर बनवू शकतो. तर तुम्ही तुमच्या आयडिया सुद्धा इथे वापरू शकता. तर आपला हा पाऊच रेडी झालेला आहे. अगदी सुंदर दिसतोय आणि वापरायला अगदी इझी आहे. छान फिनिशिंग आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा.